पडला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॉगिंग विथ श्वेता. तर आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस. तर चला करूया ब्लॉग स्टार्ट. सो फ्रेंड्स, आम्ही आता शनी शिंगणापूरवरनं इथे आलेला आहो. या गावाचं नाव आहे पाचेगाव. ही आहे माझ्या सासऱ्यांची बँक, जिथे ते 15 वर्ष अगोदर काम करत होते. तर त्यांची इच्छा होती की पहिले आपण इथे भेट देऊया. सो आम्ही इथे आलो आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो पप्पांच्या फ्रेंडकडे, जिथे आम्ही थांबणार आहोत. आणि त्यांनी आम्हाला आल्या आल्या हे झाडाचे ताजे रामफळ दिले, जे खूप छान होते. आणि चला तर मी तुम्हाला दाखवते यांच्या घरचं बाहेरचं. बघा किती सुंदर शेत आहे. अगदी घराच्या चारही बाजूंनी शेत आणि मधात त्यांचं घर आहे. सो होते इथे सगळे फ्रेश आल्या आल्या. आणि इथे हे बघा, अद्वैय आणि कबीर किती मस्ती करत आहे. आणि अद्वैय कबीर तर बिलकुल माझ्याजवळ यायला तयार नाही. तो एकटाच आपला खेळत होता इथे. खूप मज्जा आली इथे मातीशी खेळायला. आणि मी पण त्याला खेळू देत होती, त्याला छान एक्सप्लोअर करू देत होती. आणि हे बघा, इथे खूप सुंदर असं शेत आहे. आणि इतकं सुंदर वातावरण, म्हणजे दिवसभराची आमची पूर्ण थकान निघून गेली. कारण इतकं सुंदर वातावरण, इतकं फ्रेश एअर होतं, जाणवत होतं ते आम्हाला. आणि इथे लेडीज आणि सगळे जेंट्स पण घरचे कामं करत आहे. आणि शेतातले गोठ्यातले कामं करत आहेत, दूध काढणं आणि चारा देणं, असं सगळं. आणि आज पहिल्यांदा बघायला मिळालं की शेतकऱ्यांना किती कामं असते. सतत त्या ज्या ताई आहेत दोघी पण सतत कामं करत होत्या. आणि इथे कालच एक वासरू जन्मलेला आहे, जे मी तुम्हाला दाखवेल जसं मला वेळ मिळेल. तर हे बघा, आता त्या ताईंनी दूध काढून आणलेलं आहे 2 बकेट भरून. सो हे पहिल्यांदाच असं मी बघते आहे सगळं काही, कारण मी कधीच असं शेत वगैरे बघितलं नाही आहे. तर हे बघा, दूध गाईचं. आणि त्यानंतर ओके, तर आता झाली आहे काही नाही होत एवढं काय करते आहे सगळे पोळ्या सांगत आहे ते. म्हणजे ती पहिल्यांदाच आली नाही इकडे, असं बघायला तिला खूप छान वाटत आहे. मला शेकून पाहायच्या होत्या पोळ्या, पण मला हा नाही. 3 तास झाले आहे आम्ही यांच्या घरी येऊन. 3 ते 3.5 तास. पण कबीरची 2 मिनिटं पण कबीर बसलेला नाहीये. तो कंटिन्यू घराच्या चक्रा मारतोय, कंटिन्यू खेळतो आहे. म्हणजे त्याला हा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच येतोय आहे. आणि तो खूप जास्त मजा करतो. कबीर इथे आलाय. आंबा 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 खाऊ नको. काही खाल्लंस दाखव दाखव इकडे बघ, इकडे बघ. हाय कर, हॅलो कर, हॅलो कर, हॅलो कर, हॅलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो रात्री आम्ही इतके थकलो की जेवण करून झोपून गेलो. आणि जरा लेट उठला, त्यामुळे मला सनराईजचा व्हिडिओ करता आलेला नाही आहे. आणि बघा, झाडांना किती आंबे लागलेले आहेत, पण ते कच्चे असल्यामुळे आम्ही तोडू नाही शकत. तर हे बघा, ते वासरू जे कालच जन्मलेलं आहे. आणि किती क्यूट आहे. कबीरा थोडासा घाबरत होता. आणि बस मग आमची जाण्याची झालेली आहे वेळ. तुला जायचंय ना? हो, त्याची इच्छा आहे. म्हणते कुठे नेत आहे? हो, येशील. कबीर बिलकुल यायला तयार नव्हता आमच्या सोबत, पण त्याला आम्ही कसं तरी कारमध्ये बसवलंय. सो आता वाजले सकाळचे 11. तर आता आम्ही चाललो आहे पप्पांच्या दुसऱ्या फ्रेंडकडे, त्यांचं शेत बघायला. आणि यांनी सुद्धा आम्हाला भरपूर काही फ्रूट्स दिलेले आहे, कांदे दिलेले आहेत, रामफळ, जाम, असं सगळं आम्ही घेतलेलं आहे. आता जाऊया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आज आहे दुसरा दिवस, संडे आहे आज. आणि आज आम्ही अजून एक आमच्या ओळखीच्यांकडे आलेलो आहे. सो यांची बाग बघा तुम्ही. हे बघा, हे पूर्ण झाड चिखली भरलेलं आहे. हे दूर दूरपर्यंत शेतीच शेती. आमच्या घरी किंवा माहेरी किंवा माझ्या सासरी कोणाचकडे शेती नसल्यामुळे आमच्यासाठी हा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. खूप छान होता. असं हे झाडावरचं चिक्कू बघणं, त्यांना तोडणं, खाणं आणि टरबूज. सो मुलांना पण खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, स्पेशली अद्वैयासाठी. आणि आपण शहरामध्ये जे जातो इकडे तिकडे मोठमोठ्या ठिकाणी, त्यापेक्षा हे 2 दिवसाचा असा एक्सपिरियन्स देणं मला मुलांना खूप जास्त आवडलेलं आहे. खूप सारी चिकूची झाडं होते, अगदी यांच्या घराच्या अगदी गोल गोल. सो इथे आम्ही तोडतोय चिकू. अद्वैयाला मजा घ्यायची होती, मोठा चिकू तोडायचा. त्याला उचललं. चिकू कसे आहे चिकू? तू कधी
किती सारे टरबूज. चला तर मग आता मी दाखवते तुम्हाला यांचं घर. हे घर पण खूप छान होतं. ॲक्च्युली हे जे काका आहेत या घरचे ते लेक्चरर आहेत आणि यांना शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर यांच्याबद्दल बोलायला वाचायला खूप आवडतात. सो यांच्याकडे पूर्ण घरभर असं अर्जुनाचं, शिवाजींचं असे सगळे फोटो लागलेले होते. अजून खूप जास्त होते जे मी कॅप्चर नाही करू शकले. आणि असं त्यांचं घर होतं. सो आता आपण जाऊया टरबुजांच्या शेतीत. सो फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहे टरबुजांच्या शेतांमध्ये. सो मला इथे खूप मजा येते आहे. सो मी एक टरबूज तोडला पण. याला आता फुल लागलं ना, फुल आल्यावर मिरची वाव, कदाचित हा एक्सपिरियन्स मी अजून माहित नाही कधी घेऊ शकेल, पण खूप छान एक्सपिरियन्स होता. तोडला. फोटो काढ ना. फोटोही काढू का आता? हे बंद करू. चला कबीर बसला. फोटो काढले त्याचा करू रे. पहिल्यांदाच आम्ही बघितलं की एक शेतकरी आपल्या शेताची अगदी मुलासारखी काळजी घेतो आणि ती त्यांना घ्यावी पण लागते. त्याच्याशिवाय इतकं फळ मिळतच नाही कदाचित. आणि चला तर मग आता आम्ही जातो आहे परतीच्या मार्गाला वापस घरी. नाही केली त्याने. आणि जाता जाता आम्हाला लागलं चिंचेचं झाड. सो आता आपण आलेलो आहोत चिंचेच्या झाडाखाली. तर मी आता करते चिंच गोळा. बघा मी इतके सारे चिंच गोळा केलेले आहेत. हे टरबूज घेऊन जाऊ आपण. टरबूज हे बघ किती सारे टरबूज आहे. परत यायच्या वेळेस त्यांनी आम्हाला खूप सारे टरबूज, चिंच, चिकू असं सगळं दिले. कांदे खूप सारे दिलेत. आता परत निरोप घ्यायची वेळ आली आहे यांची पण. आणि बस कारमध्ये सगळे सामान ठेवले आणि आता आम्ही जात आहोत गुळच्या फॅक्टरीमध्ये. हो, ऑर्गॅनिक गुळच्या फॅक्टरीमध्ये. सो पोहोचलो आहे आपण. बघा इथे कसा गुळ तयार होतोय. आणि मस्त वाटलं ही फॅक्टरी बघून की आपण जो गुळ खातो तो कसा तयार होतो. अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने इथे गुळ तयार होतो. बापरे किती मोठी कढई. काय करतात? रस आणून टाकायचा उसाचा. अच्छा, रस आणला याच्यात टाकला का साधारण 2-2.5 तास लागत आहे एवढा. म्हणजे मग गरम करतात. याच्यात गरम होतो आणि मग हे इथे टाकतात. मग याच्यामध्ये टाकले जाते. गुळ आता तूप टाकला जाते. त्याच्यानंतर आपलं काय दूध टाकतो ना आपण. नाही, रस भेंडीचा ज्यूस. आणि मग 2-2.5 तास राहत त्याच्यामध्ये. मग गुळाच्या पाकापर्यंत तयार होतं. पाक झाला ते टाकून द्यायचं. या काकांनी पण आम्हाला भरपूर चिक्की, गुळ पावडर असं सगळं दिलं. आणि खूप परत जाताना आम्हाला दिसले हे सूर्यफूल. तर आम्ही धावत गेलो यांच्यासोबत फोटोज काढायला. आणि बस यासोबत करतोय आजचा व्लॉग एंड. थँक्यू, बाय.